श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्रीदत्त. वास्तव सांप्रत करिताती, तेथे आपुला मनोदय. सिद्धीस जाईल निसंशय, फिटेल सर्वही संदेह. श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडीचे विप्र बाळापासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जावोनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानला तयासी विचार, निघाले तिथून सत्वर. जवळी केले गाणगापूर, परम पावन स्थान ते. कामना धरुनी चिती, सेवा करीवी. जेथे वाहे भीमरथी, स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धरुनी चिती, आराधिती नृसिंह सरस्वती. दरिद्री धन इच्छिती, रोगी जन आरोग्य. कोणी घालिती प्रदक्षिणा, कोणी ब्राह्मण भोजन. कोणी करीती गंगा स्नान, नमस्कार घालिती कोणी. तेथील सर्व सेवे करी, नित्य नियमे 2 प्रहरी. मागोनिया माधव करी, निर्वाह करीती आपुला. बाळाप्पा तेथे पातले, स्थान पाहून आनंदले. नृसिंह सरस्वती पावले, प्रेम भावे वंदिली. प्रातकाळी उठोनी, संगमावरी स्नान करोनी. जप ध्यान आटपोनी, मागुती येत गावात. सेवे कऱ्या बरोबरी, मागोनिया माधुकरी. भोजनोत्तर संगमावरी, परतून येती ते. माध्यान स्नान करोनी, पुन्हा बैसती जपधानी. असता जाता वासरमणी, संध्या स्नान करावे. करोनिया संध्या वंदन, जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन, ग्रामा माझी येती ते. बाळाप्पा ते गृहस्थाश्रमी, संतती संपत्ती सर्व सदनी. परान्न ठेवा नसे स्वप्ने, सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता, सोडूनी गृह संतू कांता. शीतोष्णाची पर्वा न करिता, आनंदवृत्ती राहती. पंचपक्वाने सेविती घरी, येथे मागती माधू करी. मिळती कोरड्या भाकरी, उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस, कदा उदास नोहेची. अय्याराम सेवेकरी, राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसी परी. बाळापासी बोलती, तुम्ही भिक्षा घेऊनी. नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी, ते आम्ही पुरवूची. बाळापासी मानवले, 2 दिवस तैसे केले. पोट भरूनी जेवले, परी संकोची मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी, मागोनिया माधू करी. जाऊनिया संगमावरी, झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी, बैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी, ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास, सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले, वनिता पुत्रा त्यागिले. अतितर कष्ट सोसिले, सद्गुरु कृपा नोहेची. हीन आपुले प्राक्तन, भोग भोगवी दारुण. पाहावे सद्गुरु चरण, ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निशिदिनी, येती बाळाप्पाचे मने. तथापि कष्ट सोसुनी, नित्य नेम चालविला. 1 मास होता निश्चिती, स्वप्नी 3 यती मूर्ती. येऊनिया दर्शन देती, बाळाप्पा चिती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी, निद्रिस्त असता एके रात्री. एका ब्राह्मण स्वप्नाभितरी, येऊनिया आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त, स्वामीरूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित, कार्य इच्छित साधावे. पाहुनिया ऐसे स्वप्न, मनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण्य, त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित, जावयाचा विचार करीत. तवळ तयासी एक पत्र, शय्येखाली सापडले. त्यात लिहिली एक ओळी, करू नये उतावळी. ऐसे पाहुणी त्यावेळी, विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान, परी तेन झाले पूर्ण. आणखीही काही दिन, क्रम आपला चालवावा. मग कोणे एके दिवशी, बाळाप्पा आले संगमासी. वृक्षास्थळी ठेवूनी वस्त्रासी. गेले स्नान करावया, परतले स्नान करोनी. सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालोनी. वृश्चिक एक निघाला, तयासी त्याने न मारिले. नित्यकर्म आटोपिले, ग्रामा माझी परत आले. गेले भिक्षे कारणे, त्या दिवशी ग्रामाभितरी. पक्वान मिळाले घरोघरी, बाळाप्पा तोषले अंतरी. उत्तम दिन मानला, अक्कलकोटी जावयासी. निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकुनी तयासी. मार्गावरी झाले, चरणी चालोनी. अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळाप्पा पोचले येऊनी. नगरी रम्य देखिली, तेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती.
तेथे सर्व सौख्य नांदती, आनंद भरला सर्वत्र. तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी, गीत गावणी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशीचे ब्राह्मण वैशाधिक इतर वर्ण, स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती. तयांची झाली गर्दी, यात्रा उतरे घरोघरी. नाम घोषे ते नगरी, रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत, तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे. कान फाटे नाथपंथी, संन्यासी फकीर जती, रामदासी अघोरपंथी दर्शना इति स्वामींच्या. कोणी करीती कीर्तन गायन आणि वादन, कोणी भजनी नाचून स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रीची महिमान केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाले. पुण्य पावन देखून नगरी, बाळापा तोषले अंतरी. पूर्व पुण्य तयाचे पदरी, जन्म सार्थक झाले. बाळापा होऊन सेवे करी, स्वहस्ते करील ती बिसरी चाकरी. ती मधुर कथा चतुरी, पुढील अध्यायी परिसावी. जयाचा महिमा आगाध, जो केवळ सच्चिदानंद. विष्णू शंकरी अभेद, मित्रत्व ठेव जन्मवरी. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत. 11वा अध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.